आता हा प्रसंग माझा बोलण्याचा नाही, मी भरपूर बोलणार होतो, परंतु सगळ्या तरुण मित्रांना एक सांगतो, आयुष्यामध्ये आयुष्य फार थोडं आहे. 2-3 गोष्टी महत्वाच्या प्रामुख्याने पाळल्या पाहिजेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचे मित्र चांगले पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यदा कदाचित कुणाला मित्र नसला तरी चालेल. मला एकही जिवलग मित्र नाही, मला स्वतःला एकही जिवलग मित्र नाही. जो भेटेल तो माझा मित्र, नाही भेटला मी एकटा. आयुष्यामध्ये मोठी चाणक्य नीतीमध्ये, चाणक्य नावाच्या नीतीचा ग्रंथ आहे, त्या चाणक्याने असं एक वाक्य वापरलंय की चाणक्य असं म्हणतो, भविष्यामध्ये तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तोंडावर गोड बोलणार अशी अजिबात मैत्री करू नका, अजिबात करू नका. चाणक्याचं असं म्हणणं आहे, जो माणूस कडू बोलेल परंतु स्पष्ट बोलेल, जो माणूस स्पष्ट बोलतो त्याच्या मनात तुमचं वाईट व्हावं हे पाप नसतं. पण जी माणसं तुमच्या तोंडावर अतिशय चांगली बोलतात, ते तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तुम्हाला आयुष्यामध्ये ते संपू शकतात. चाणक्याचं वाक्य आहे. आणि चाणक्याने एक शपथ घेतली होती की एकदम साध्या कपड्यातला माणूस चाणक्य. पण चाणक्य जेव्हा सभेमध्ये गेल्यानंतर साध्या माणसाकडे पाहिलं, विद्वानांना थोडस त्याच्या बुद्धीची कमतरता, ताकद माहीत नसल्यामुळं त्यांनी त्याला कमकुवत लेखली की माझ्या दरबारामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर देणारा एवढा साध्या कपड्यातला माणूस असेल कसा. त्यावेळेस त्यांनी चाणक्याचा अपमान केला. तर चाणक्याची शेंडी त्यावेळेस सुटलेली होती. चाणक्याने तो पाठीमागे हात घेतला आणि चाणक्याने तो हात शेंडीला लावला आणि शेंडीला एक गाठ बांधली आणि चाणक्याने स्वतः अशी प्रतिज्ञा केली, ज्या वेळेस माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने आणि मी माझ्या बुद्धीने मला कमी लेखणाऱ्या राजाचा जेव्हा अपमान करीन, म्हणजे पराजय करीन, तेव्हा मी माझ्या शेंडीची गाठ सोडेन. तोपर्यंत मी माझ्या शेंडीची गाठ सोडणार नाही. चाणक्यानं 13 अध्याय लिहिले आणि त्या 13 अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, जवळचीच माणसं सगळ्यात जास्त धोका देत असतात. सगळ्यात महत्वाचं चाणक्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता तेच तुमचा विश्वासघात करतात. आणि चाणक्याचं असं म्हणणं आहे, जो मित्र तुमच्या तोंडावर अतिशय गोड बोलतो, तुमच्या खाण्यापिण्याची काळजी करतो, तो मित्र तुमचा आतून नाश व्हावा असा संकल्प करत असतो. आणि जो मित्र तुमच्या तोंडावर अतिशय स्पष्ट बोलतो, तुम्हाला 2 मिनिटं राग येऊ द्या, पण स्पष्ट बोलणाऱ्या माणसाच्या मनात कपट नसतं. एक नंबर कपट नसतं, त्याची दुर्बुद्धी नसते. इथून पुढे ह्या कार्यक्रमात बसलेली सगळी तरुण मंडळी